सिलेंडरचा काळा बाजार पुरवठा अधिकाऱ्यांच्या संगनमताने होत असल्याचा गंभीर आरोप अंबादास दानवे यांच्याकडून करण्यात आलेला आहे। ठाकरे गटाच्या अंबादास दानवे यांनी हा गंभीर आरोप केलाय। सिलेंडरचा काळा बाजार अधिकाऱ्यांच्या संगनमताने होत असल्याचं दानवेंनी म्हटलंय। जी टंचाई आहे घरगुती गॅसची, ओटीपी आल्यानंतरही 10-20 दिवस सिलेंडर मिळत नाही आणि हेच सिलेंडर काळ्या बाजारामध्ये 1600 रुपयाला, 1800 रुपयाला, 2000 रुपयाला, काही ठिकाणी 3-3 हजार रुपये पण मिळतो। या दोन विषय आमचे महत्वाचे आहे। घरपोच गॅस मिळाला पाहिजे, घरगुती गॅस मिळाला पाहिजे, काळ्या बाजारात गॅस विक्री चालू आहे याच्यावर रोख असली पाहिजे आणि या हेतून आम्ही सगळ्या एजन्सीच्या समोर आज आंदोलन केलं। प्रतिनिधी विजय चिडे आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याकडून याबाबतचे तपशील घेऊयात। विजय, सध्याची नेमकी तिथली परिस्थिती काय आहे? दानवेंनी जो आरोप केलेला आहे त्याबाबत कुठलं स्पष्टीकरण, कुठला खुलासा दिला गेलाय का? नक्कीच रिद्धी, जर बघितलं तर शहरामध्ये अनेक भागांमध्ये जे आहे ते गॅसचा तुटवडा झाल्याचं पाहायला मिळत आहे। मागील 15 दिवसापासून जर बघितलं तर गॅस बुक केल्यानंतर तब्बल 30 ते 35 दिवस लागू शकतात असं गॅस एजन्सी चालकाकडून सांगितले जातं। मात्र काही ठिकाणी चढ्या दराने जे आहे ते गॅस विक्री होत असल्याचा आरोप जे आहे तो अंबादास दानवे यांनी केला होता आणि त्याच पार्श्वभूमीवरती त्यांनी आज शहरामध्ये तब्बल 20 गॅस एजन्सी समोर आंदोलन देखील केल्याचं पाहायला मिळालं होतं। त्या आंदोलनाच्या वेळी त्यांना काही महिलेने अनेक भागांमध्ये जे आहे ते गॅस एजन्सीची गाडी उभा राहतील त्या ठिकाणी चढ्या दराने जे आहे ते गॅस विक्रीचा मिळतो असं त्यांना सांगण्यात आलं। त्यानंतर त्यांनी थेट ती गाडी देखील पकडायची पाहायला मिळाली होती। त्या ठिकाणी 1500 रुपयाला, 1300 रुपयाला अशा पद्धतीने गॅस सिलेंडर जी आहे ती काळ्या बाजारात विक्री होत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं होतं। त्यानंतर त्यांनी थेट पुरवठा अधिकाऱ्यांना फोन देखील केला, तुम्ही यात सहभागी आहात असं देखील त्यांनी आरोप जे आहे ते केल्याचे पाहायला मिळाले। यानंतर पुरवठा अधिकाऱ्याकडून जे आहे ते स्पष्टीकरण देखील या प्रकरणी देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। कोणत्याही प्रकारचे असे गैरकायदे जे आहे ते गॅस सिलेंडरची विक्री होत असेल तर त्यांच्यावरती थेट कारवाई केली जाईल असं देखील आवाहन जे आहे ते प्रशासनाच्या वतीने केलेलं आहे। त्याचबरोबर जिल्हाधिकारी देखील या ठिकाणी सतर्कता असल्याचे पाहायला मिळत आहे। अनेक भागांमध्ये पथक जे आहे ते स्थापन करण्यात आलेलं आहे। ज्या ठिकाणी गॅस सिलेंडरची काळ्या बाजारात विक्री होत असेल त्या ठिकाणी कारवाई देखील करण्यात येत आहे, छापा देखील टाकले जात आहे। सध्या जर बघितलं तर आज एक प्रकरणी एक एजन्सी चालकावरती गुन्हा देखील सकाळी दाखल झालेला आहे आणि त्यामुळे आता या काळ्या बाजारात गॅस सिलेंडरची विक्री होऊ नये यासाठी प्रशासन सज्ज झालेलं आहे। जी निश्चित। विजय, तुम्ही सुद्धा आमच्याशी असेच जोडलेले राहा।